हॅलो एव्हरीवन, अंकिताज कस्टम ह्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. सो आज आपण एक वन पीस ड्रेस शिवणार आहोत आणि त्याचाच हा व्हिडिओ आहे आणि हा फर्स्ट पार्ट आहे आपला, हा पहिला पार्ट आहे. त्याच्यामध्ये आता आपल्याला डबल फोल्ड कपडा घ्यायचा आहे अस्तरचा आणि दोन्ही साईड जी बंद बाजू आहे ती माझ्या मी लेफ्ट हँडला ठेवली आहे आणि जी ओपन बाजू आहे ती माझ्या राईट साईडला आहे. सो आता आपण शोल्डरची मार्किंग करून घेणार आहोत. शोल्डर हे 6 इंचावर मार्किंग करून घ्यायचे आहेत आणि संपूर्ण मेजरमेंट मी स्टार्टिंगलाच मेन्शन केलेले आहेत. त्यानंतर संपूर्ण टॉपची उंची मी 15 इंच ठेवलेली आहे, प्लस त्याच्यामध्ये खाली शिलाईसाठी 1 इंच एक्स्ट्रा ठेवलेला आहे. त्यानंतर आपण आर्म होल म्हणजे आपली बाही आहे ती 7 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे. सो मी 7 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्या चेस्टचा पार्ट, चौथा पार्ट आपल्याला काढायचा आहे. 9.5 इंच आलेला आहे, कारण की चेस्ट माझी 38 आहे, त्याचा चौथा भाग घेतलेला आहे. आणि प्लस त्याच्यामध्ये आपण आता 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवली आहे शिलाईसाठी. त्यानंतर अंडरबर्स्टसुद्धा मी स्टार्टिंगलाच मेन्शन केलेलं आहे, त्याचा चौथा पार्ट हा 8.5 घेतलेला आहे आणि सेम त्याच्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन ॲड करायचं आहे शिलाईसाठी. आणि आता त्यानंतर मी नेहमी एक्स्ट्रा अर्धा इंचाचं एक्स्ट्रा मार्जिन घेते शिलाईसाठी, जेणेकरून पुढे जाऊन कमी पडता कामा नाही. जर कमी पडला तर आपण काही वाढवू शकत नाही, त्याच्यापेक्षा ऑलरेडी आपण एक्स्ट्रा घ्यायचं. त्यानंतर आर्म होलला शेप देण्यासाठी 1-1 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे. अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायची आहे, जसं मी व्हिडिओत दाखवते अगदी तसं. सो त्यानंतर आता आपण मार्किंग करून मग आता आपण कटिंग करून घेणार आहोत. दोन्ही पार्ट मी आता कटिंग करून घेतलेले आहेत, बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्ही कटिंग करून घेतलेले आहेत. आता त्यानंतर आपण पहिल्यांदा कटिंग करणार आहोत पुढच्या बाजूची, म्हणजे जो पुढचा आपला टॉप येणार आहे त्याचं मी प्रिन्सेस कट करणार आहे. सो त्याचा नेक विथ म्हणजे गळ्याची रुंदी मी ही 3 इंचावर मार्किंग करून घेते आहे, जसं तुम्ही व्हिडिओत बघू शकता. 3 इंचावर मार्किंग करून घेऊन गळ्याची उंची मी ही 5 इंच ठेवते, जास्त मोठाही नाही ठेवत आहे आणि छोटाही नाही ठेवत आहे. आणि त्यानंतर थोडासा हलकासा डिझाईनचा शेप देऊन घेते, जसं व्हिडिओत दाखवते अगदी सेम तसंच. सो असं तुम्हालासुद्धा करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आता हा पुढचा भाग मी प्रिन्सेस कट करते आहे. तर खालून आपल्याला 4 इंचावर मार्किंग करायची आहे आणि शोल्डरपासून आपला जो टक्स पॉईंट आहे तिथे 10 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे. त्यानंतर साईडनेच आपल्याला 4 इंचावरच मार्किंग करून घ्यायची आहे. मी जे मेजरमेंट आहेत ते स्क्रीनवर सुद्धा मेन्शन करते, सो तुम्हाला इझी पडेल. त्यानंतर आता आपण ते भाग जे आहेत ते मार्किंग केलेले ते आता आपण आर्म होलच्या इथे जॉईन करून घेणार आहोत. जसं मी व्हिडिओत दाखवते अगदी तसंच तुम्हालासुद्धा जॉईन करून घ्यायचे आहे. त्यानंतर जिथे आपला अंडरबस्ट आहे तिथे साईडला आपल्याला 2 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे. अशा प्रकारे मार्किंग करून घेऊन साईडलासुद्धा थोडासा हलकासा शेप देऊन घ्यायचा आहे. वरून आता आपल्याला 4 इंचावर आपली मार्किंग होती त्या मार्किंगपर्यंत आपल्याला सेम मेजरमेंट घ्यायचं आहे, सेम आखत घ्यायचं आहे. आणि आता आपण बघू शकता अशा प्रकारे, आणि जिथे आपण 2 इंचाची मार्किंग केलेली आहे तिथे हा पॉईंट आपला जॉईन करून घ्यायचा आहे. सो हा आहे आपला प्रिन्सेस कटचा शेप. आता हा शेप आपण व्यवस्थित साईडने सुद्धा थोडासा हलकासा वर शेप देऊन घेणार आहोत. दोन्ही साईडने करून घ्यायचं आहे. आणि आता आपण कटिंग करून घेणार आहोत. पहिल्यांदा तर मी गळा कट करून घेते. अशा प्रकारे आपल्याला गळा वगैरे कट करून घ्यायचा आहे. आणि हा वन पीस ड्रेस मी गुजरातला जेव्हा फिरायला जाणार होते त्यासाठी शिवलेला होता. सो माझ्या ह्याच चॅनलवर, अंकिताज कस्टम ह्या चॅनलवरच मी व्लॉगसुद्धा अपलोड केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही बघा. मी आय बटनमध्ये देते, जेणेकरून तुम्हाला बघायला इझी पडेल. त्याच्यामध्ये तुम्ही ड्रेससुद्धा बघू शकता. सो ह्याच्यामध्ये पहिल्यांदा मी कटिंगच दाखवते आणि त्यानंतर मी तुम्हाला सेकंड पार्टमध्ये स्टिचिंग दाखवेल आणि त्या ड्रेसचा फायनल लुक दाखवेल. ओव्हरऑल आपलं सर्व कटिंग वगैरे करून झालेलं आहे. पुढच्या गळ्याचं म्हणजे पुढच्या जो टॉपची बाजू आहे ती संपूर्ण कटिंग करून झालेली आहे. त्यानंतर आता आपण बॅकची कटिंग करून घेणार आहोत. बॅकची जी लेंथ आहे ती मी 4 इंचच घेते आहे, जास्त छोटाही नाही आणि मोठाही नाही. आणि नेक विथ सेम 3 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे. आता आपण मेन फॅब्रिकवर कटिंग करून घेणार आहोत. फक्त ह्याच्यामध्ये मी वरच्या टॉपची मार्किंग करून दाखवते. आणि नॉर्मली स्कर्ट आहे तो नॉर्मल प्लेट्सचा येणार आहे आपल्या उंचीनुसार.
सो त्याची काही कटिंग मी दाखवत नाही आहे. आता मेन फॅब्रिक आता आपण कट करून घेणार आहोत आणि खूप दिवसानंतर मी व्हिडिओ टाकते, तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता त्यानंतर आपले संपूर्ण पार्ट कटिंग करून झालेले आहेत पुढच्या टॉपचे आणि मागच्या टॉपसुद्धा कट करून झालेले आहेत. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा मला. बरेचसे असे वन पीस ड्रेस मी शिवलेले आहेत, बट हा स्पेशल आहे कारण की हा मी ट्रिपमध्ये सुद्धा घालून गेलेली आहे. आणि आता आपले कटिंग वगैरे झालेलं आहे, तर तुम्ही बघू शकता. आणि जे स्लीव्स आहेत त्याच्यासाठी मी नेटचं फॅब्रिक यूज केलेलं आहे. सो सिम्पल मी त्याची स्लीव्सची उंची 9 इंच ठेवलेली आहे आणि लेंथ माझं आर्म होलचं मार्किंग मी स्टार्टिंगलाच मेन्शन केलेले आहे. सो नेट यूज करून खाली थोडंसं स्लीव्सला मी वेगळं केलेलं आहे. सो भेटूया पुढच्या पार्टमध्ये.